ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून 9 जण कोसळलेत आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय। भांडूपच्या जनता मार्केट परिसरात रात्री उशिरा ही घटना घडली आहे। दुर्घटनेत एकूण 11 जण जखमी झालेत, एकाचा मृत्यू झालाय तर 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। दोघांवरती उपचार सुरू आहेत। आधी एक जण पहिल्या मजल्यावरून बेसमेंटवर कोसळला। कोसळलेल्या तरुणाला बाहेर काढायला गेलेले 8 जण कोसळले। इमारती शेजारी लग्नकार्य सुरू होतं। कोसळलेल्या 9 जणांमध्ये 6 लग्न कार्यातल्या व्यक्ती तर 3 कामगार सहभागी। काल भांडूपमध्ये एक बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये 11 तरुण हे आले आणि याच ठिकाणी एक दुर्घटना घडली। हे 11 तरुण या ठिकाणी कशासाठी आले हा तर प्रश्न उपस्थित झाला आहे, पण याच ठिकाणी ते 11 तरुण आले होते आणि त्यामध्ये थेट पहिला स्लॅब हा कोसळला आणि ते 25 ते 30 फूट खाली कोसळले। यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे। सध्या आपण बघू शकतो कशा प्रकारे पोलीस संपूर्ण या घटनेची पाहणी करत आहेत। यामध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे ही बांधकाम चालू असलेली इमारत आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आणि या ठिकाणी संपूर्णपणे लाकडं लावली होती। या ठिकाणी सळ्या देखील बसवण्याचं काम चालू होतं, पण हे 11 तरुण इकडे पोचले आणि या ठिकाणी संपूर्णपणे तो लाकडी ढाचा होता तो कोसळला। यामध्ये सर्व तरुण 25 ते 30 फूट खाली पडले। यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे जवान इकडे दाखल झाले। त्यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन देखील करण्यात आलं, पण त्यामध्ये गंभीर जखमी असलेल्या 2 व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू झाला। त्यासोबत आता पोलीस संपूर्णपणे या घटनेची पाहणी करत आहेत। नेमकं कशामुळे ही गोष्ट घडली, काय नेमकं इकडे त्रुटी आढळून आल्या आहेत, त्यासोबत अग्निशमन दलाचे देखील जवान सध्या इकडे पोचलेले आहेत। त्यासोबत आता संपूर्णपणे ही पाहणी करून नेमकं काय इकडून निष्पन्न निघतं हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। त्याचसोबत इकडे बाजूलाच लग्न चालू होतं। या ठिकाणीच एक लग्नाचा हॉल आहे आणि हे तरुण या लग्नाच्या हॉलमध्ये आले होते आणि तिकडून ते या ठिकाणी पोचले आणि या ठिकाणी पोचल्यानंतरच ही दुर्घटना घडली। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। या बातमीसह बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी माझा।